फ्रेंड्स, आज आपण मॅक्झिमा मिनिमा मधील पुढचा जो काही एक्झाम्पल्स आहे सेकंड व्हिडिओ आपण आज स्टार्ट करणार आहे. फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला तो समजला असेल. त्यात आणखी काही मोर एक्झाम्पल्स असतात ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. पहा, इथं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स लॉग ऑफ एक्स. आता त्याचं डिफरन्सिएशन आपल्याला घ्यायचं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स लॉग ऑफ एक्स असं एक्झाम्पल आहे. याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? डिफरन्सिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, याच्यामध्ये असं लक्षात ठेवा, इथं एक्स आणि लॉग ऑफ एक्स मध्ये इंटू साइन आहे, त्यामुळे इथे यूव्हीचा फॉर्म्युला यूज करायचा. हा यू झाला, हा व्ही झाला. म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो? फर्स्ट ॲज इट इज d by dx of second plus second into d by dx of first. असं असतं. First into d by dx of second plus second into d by dx of first. So that is the x into log of d by dx of log of x is 1 upon x plus log of x into d by dx of x is 1. So x get cancelled. Here remain 1 plus log of x is the first derivative, that is f dash of x. That is the f dash of x. Again difference हे लक्षात आलं का बघा. uv चा फॉर्म्युला इथं म्हणजे आपले जे काही डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट आहेत पाठीमागचे सगळे, ते सगळे कन्सेप्ट आणि फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागणार आहेत. त्याला पहिला आता इथं बघा, x फर्स्ट into d by dx of second plus second into d by dx of first. त्या पद्धतीने आपण केलं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपण पुन्हा एकदा त्याचं डिफरन्शिएशन करायचं. तुम्हाला माहिती आहे की अगेन डिफरन्शिएट करत असताना एफ डबल डॅश ऑफ एक्स आपण करत असते, 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 असते आणि लॉग ऑफ एक्स असते 1 अपॉन एक्स असते. म्हणजे तुमचा एफ डबल डॅश ऑफ एक्स आला, एफ डबल डॅश ऑफ एक्स तुम्हाला मिळाला 1 अपॉन एक्स. समजलं का? ही दुसरी तुमची स्टेप आहे. आता आपण काय करतो? एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 1 ठेवत, 0 ठेवत असतो. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ कुठे बघायचं? इथं आहे, इथं तुमचं आलेलं आहे. मग पुट करायचं 1 प्लस लॉग ऑफ एक्स इक्वल टू 0. इथे 0 ठेवला आहे, 1 प्लस लॉग ऑफ एक्स इक्वल टू 0. 1 तिकडे ट्रान्सफर करतो, लॉग ऑफ एक्स इक्वल टू -1. पण आता इथं बघा, इथं 1 म्हणजे आपल्या लॉगच्या भाषेमध्ये 1 जर बोलायचं असेल, लॉगच्या भाषेमध्ये जर 1 बोलायचं असेल तर लॉग ऑफ एक्स इक्वल टू मायनस लॉग ऑफ ई म्हणू शकतो. लक्षात घ्या, लॉग ऑफ ई टू द बेस ई इज ऑलवेज 1. लॉग ऑफ ई टू द बेस ई ऑलवेज 1. इथं लॉगचा हा बेस जो आहे तो नसतो म्हणजे ई असतो. तो आपण सपोज केलेला असतो. हा जो बेस नसतो म्हणजे ई असतो, नाही दिला तरी चालतो. आता हा जो आहे हा -1 नुसता मायनस आहे म्हणजे तो 1 आहे. लक्षात घ्या, नुसता मायनस आहे याचा अर्थ -1 आहे. तो न्यूमरेटर इंडायसेस मध्ये नेला तर काय होणार आहे? लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू -1 टू द बेस ई रेस टू, करेक्ट, ई रेस टू -1 टू द बेस ई. आणि हे दोन्ही बाजूचे लॉग कट होतात आणि मग तुमचा इथं राहतो एक्स इक्वल टू ई रेस टू -1 मीन्स एक्स इक्वल टू 1 अपॉन ई. तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये 2 मिळाल्या होत्या, आता मात्र एकच मिळालेली आहे. 2 व्हॅल्यू मिळणार नाही. ही व्हॅल्यू एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये ठेवा. एफ डबल डॅश ऑफ तो मॅक्झिमम का मिनिमा चेक होईल, मॅक्झिमम का मिनिमा चेक होईल. पुट एक्स इक्वल टू 1 अपॉन ई इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. इथे सबस्टिट्यूट करूया. एफ डबल डॅश ऑफ 1 अपॉन ई इक्वल टू 1 अपॉन ई. ही 1 अपॉन ई असं रेसिप्रोकल होईल, ई फक्त होईल असं ई बाय 1.
आणि ईची व्हॅल्यू नेहमी 0 पेक्षा मोठी असते, लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला फक्त एकच मिळणार आहे, मिनिमा मिळणार आहे. काय मिळणार आहे? मिनिमा. देअरफॉर इट इज मिनिमा. इट इज मिनिमा. पुट x equal 1 upon e in equation in f of x. एकच चेक होणार आहे, मिनिमम फक्त चेक होणार, मॅक्झिमम चेक होणार नाही. ग्रेटर दॅन आहे म्हणले की मिनिमम इथं पुट आउट करायचं. f of x ही मिनिमम व्हॅल्यू आहे. f of 1 upon e equal to 1 upon e into log of 1 upon e 1 upon e. हे आपण लॉगच्या ए बीच्या फॉर्म्युले, लॉग ए डिवाइड बी, लॉग ए डिवाइड बी म्हणजे लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ ई, या फॉर्म्युलेने आपण हे त्याचे एक्सप्रेशन करू शकतो, त्याचं एक्सपान्शन करू शकतो. लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ ई. आणि मग लॉग ऑफ तुम्हाला माहिती आहे, लॉग ऑफ 1 अपॉन ई इंटू ब्रॅकेट 0 मायनस 1. का? लॉग ऑफ 1 ऑलवेज 0, लॉग ऑफ 1 ऑलवेज 0 and log of e always 1. So that value is minus 1 upon e. Kada minus 1 bahar ala. Therefore it is minimum value. अशा प्रकारे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. लक्षात आलं का? हे मॅक्सिमम मिनिमाचं हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आता बघा, लक्ष द्या. समजा तुम्हाला आता हे आपण कशात काय केलं, यूव्हीचा फॉर्म्युला म्हणजे प्रोडक्ट रूल यूज केला. समजा तुम्हाला असं मी दिलं असेल एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स दिलं असेल, असं एक्झाम्पल दिलं असेल. आणि त्याचं तुम्हाला काय सांगितलं की काय करा, मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू काय येते ती काढा. असं जर तुम्हाला जर म्हटलं तर काय होते पाहूया आपण. बघा, डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट एक्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू. आता याचं डिफरन्शिएशन घ्यायचं म्हणजे यू बाय व्हीचा फॉर्म्युला वापरायचा. कोशंट रूल त्यामुळे कोशंट रूल म्हणूया. हे बघा कसा असतो तो फॉर्म्युला, मी तो फॉर्म्युला म्हणतो फी स्क्वेअर फी इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू इन मायनस यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ फी. असा फॉर्म्युला मुद्दाम म्हणतो. फॉर्म्युला म्हटलं की आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीने हा जो असतो तो न्यूमरेटर म्हणजे यू असतो, हा असतो फी. आता काय कुठं आउट करूया. फी आहे एक्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स, यू मीन्स minus u means log of x d by dx of x divided by x square divided by x square. X into 1 upon x, log of x derivative 1 upon x minus log of x into x derivative 1 divided by x square. X like cancel equal to 1 minus log of x divided by x square. हे तुमचं एफ डॅश ऑफ एक्स आलं, लक्षात घ्या. आता आणखीन एकदा डिफरन्शिएशन घ्यावं लागेल तुम्हाला. कुणाचं? तेव्हा डबल डिफरन्शिएशन होईल. अगेन डिफरन्शिएट, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू. पुन्हा हा तुमचा यू झाला, हा व्ही झाला. पुन्हा तोच फॉर्म्युला एक्स स्क्वेअर स्क्वेअर व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 1 मायनस लॉग ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आपला फॉर्म्युला यू बाय व्हीचा फॉर्म्युला आपण म्हणला. समजते का? हा यू बाय व्हीचा फॉर्म्युला. एफ डबल डॅश ऑफ एक्स एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 अपॉन एक्स. 1चं 0 मायनस लॉग ऑफ एक्सचं 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह.
मायनस 1 मायनस एक्स, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, सॉरी log of x into 2x divided by x raised to 4. Again f double dash of x equal to 1x कॅन्सल होईल, 1x ला 1x कॅन्सल होईल तर 2x आहे, x स्क्वेअर आहे 2 आहे म्हणजे मायनस एक्स इथे शिल्लक आहे, तर मायनस एक्स लक्षात इथे काय शिल्लक आहे, x कॅन्सल झाले मायनस एक्स शिल्लक आहे. इथं 2x ने आत मल्टिप्लाय करू, मायनस ने आत डिवाइड करू, मायनस 2x मायनस 2x मायनस 2x मायनस मायनस प्लस 2x log x डिवाइडेड बाय हा तुमचा x raised to 4 आणि f व्यवस्थित लिहूया, f डबल डॅश ऑफ x इक्वल मायनस 3x प्लस 2x log of x डिवाइडेड बाय x raised to 4. पुन्हा एकदा पहा, हे बघा x कॅन्सल झाला, मायनस एक्स मिळाला, या मायनसमुळे इथं मायनस झाला, 2x ने मल्टिप्लाय केला, हा प्लस झाला, 2x ने मल्टिप्लाय केला. याच्यातून कॉमन काढून सुद्धा x कॅन्सल होतो, पण काही गरज नाही आपल्याला. आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. f डॅश ऑफ x इक्वल टू काय ठेवायचं आहे, 0 ठेवायचं आहे. f डॅश ऑफ x इक्वल टू 0 म्हणजे इथे 0 ठेवायचं, 1 मायनस log of x डिवाइडेड बाय x स्क्वेअर इक्वल टू 0, x स्क्वेअर इकडे ट्रान्सफर करू, कुठे 0 ठेवला, इथं 0 पुट केला, इथे इज इक्वल टू 0, x स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर करू, 1 मायनस log of x इक्वल टू 0 ठेवला, x स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केला, 0 झाला. पुन्हा तसंच करायचं, 1 मायनस इक्वल टू log of x तिकडे ट्रान्सफर करू, आणि 1 म्हणजे मला सांगितलं log of e टू द बेस e, आणि हा log of x टू द बेस e, log of कॅन्सल, therefore x इक्वल टू e, x ची व्हॅल्यू एकच मिळाली तुम्हाला. x ची व्हॅल्यू काय मिळाली, ही व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ x मध्ये पुट आउट करायची असते, मॅक्झिमम का मिनिमम चेक करायचं, इथे चेक करू आपण. x इक्वल टू e इन f डबल डॅश ऑफ x इथं पुट आउट करतो बघा, f डबल डॅश ऑफ e इक्वल टू मायनस 3 प्लस 2e log of e डिवाइडेड बाय e रेज टू 4. x च्या ठिकाणी मला e ठेवायचं, लक्षात घ्या, काय बाकी काय नाही. मग हा log of e 1 झाला, log of e काय झाला, 1 झाला. मग हे बघा log of e 1 म्हणजे मायनस 3e प्लस 2e डिवाइडेड बाय e रेज टू 4. 3e मधून 2e मायनस गेला, मायनस e डिवाइडेड बाय e रेज टू 4, आणि एक e कॅन्सल झाला की मायनस 1 अपॉन e क्यूब, आणि हे काही जरी असलं तर मायनस यामध्ये केले त्यांची होती. ची व्हॅल्यू काही जरी तुम्ही घेतली 2.7183 काहीतरी, पण काय त्याचा काय संबंध नाही, तर मायनस आल्यामध्ये त्यांची होती. इट इज मॅक्झिमा, आणि मग मॅक्झिमा चेक झाला कशामुळे, त्याच्यामुळे मॅक्झिमा चेक झाला. आणि मॅक्झिमा चेक ही लक्षात घ्या, ही व्हॅल्यू 1 असते, ही 1 आली म्हणजे की 2e झाला, मायनस 3 मधून 2e गेला, मायनस e, एक e कॅन्सल झाला, मायनस 1 बाय e. आणि मग ही व्हॅल्यू आपण x इक्वल टू ही व्हॅल्यू थोडी जर एक्झाम्पल मध्ये ठेवली की मला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. पुट x इक्वल टू e in f of x. Therefore काय झालं, f of e इक्वल टू log of e डिवाइडेड बाय e, आणि मग log of e 1 by e is a maximum value. is a maximum value. ही तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू समजलं का? बघा हे अतिशय इम्पॉर्टंट हे एक्झाम्पल की हे u बाय व्हीचा फॉर्म्युला वापरायला लागल्यामुळं मुलं काय करत नाही, याच्याकडे लक्षच देत नाहीत. पण मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. ओके, तर हे झालं तुमचा मॅक्झिमम मिनिममचा पॉईंट. हे जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल,
आवडलं असेल तर काय करा, लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा मित्रांना.